Yesterday we have started the concept of electronic commerce chapter. In that we have discussed about the various points of the electronic commerce. Now in this lecture we will continue with the concept of modes of payment. Means what? When you are going to buy something, you have to pay for that. So what kind of modes are there through which you can pay? So the first mode of payment is credit card. So credit card are the most common way for customers to pay online. Merchants can reach out to an international market with credit cards by integrating a payment gateway into their business. So what is the meaning of credit card? So credit card is nothing but a card. Debit card is also one part of that. Credit card, debit card. So prepaid and postpaid account, I think you well known about the concept of prepaid and postpaid. प्रीपेडमध्ये आपण पहिला पैसे भरतो, नंतर मग काय करतो, सर्व्हिसेस एन्जॉय करतो. पोस्टपेडमध्ये आपण पहिला सर्व्हिस एन्जॉय करतो, नंतर मग काय करतो, आपण बिल पे करतो. हा कन्सेप्ट आहे क्रेडिट कार्डचा. क्रेडिट कार्डमध्ये काय असतं, पोस्टपेड असतं. म्हणजे तुमच्या अकाउंटला पैसे जरी नसतील, इफ यू डोंट हॅव दॅट सफिशियंट अमाऊंट इन युअर अकाउंट, यू कॅन यूज द क्रेडिट कार्ड. तुम्ही काय करू शकता, ते कार्ड वापरून तुम्ही दुसऱ्या पार्टीला पे करू शकता. 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला परत बँकेला ती अमाऊंट तुम्हाला पे करावी लागते. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये तेवढा बॅलन्स ठेवावा लागतो. हा झाला क्रेडिट कार्डचा विषय. डेबिट कार्ड म्हणजे काय, तर डेबिट कार्डला पण प्रीपेड म्हणतो. म्हणजे डेबिट कार्ड तेव्हाच यूजमध्ये येईल जेव्हा तुमच्या अकाउंटला बॅलन्स असेल तरच. नेक्स्ट टाईम मोबाईल पेमेंट. सो मोबाईल पेमेंट्स ऑफर क्विक सोल्युशन फॉर कस्टमर्स टू परचेस ऑन इलेक्ट्रॉनिक कॉमर्स वेबसाईट. Mobile payments are also commonly used on a donation portal, browser games and social media networks such as dating sites where customer can pay by स्कॅनिंग अ बारकोड ऑन ॲन ॲप ऑर अ मोबाईल. आता हे आपण बऱ्यापैकी माहिती आहे सगळ्यांना. बारकोड स्कॅन करतो आपण आणि काय तो पे करतो. म्हणजे त्याच्यातले एक्झाम्पल्स आहेत, ते गुगल पे असेल, भीम असेल, UPI असेल, पेटीएम असेल, फोनपे असेल. या सगळ्या ॲप्स कोणाच्या अंडर येतात, तर मोबाईल पेमेंटच्या अंडर येतात. कारण बेसिकली दीज ॲप्स आर सपोर्टेड ऑन द मोबाईल ॲप्लिकेशन्स, मोबाईल फोन, स्मार्टफोन्स, अँड थ्रू दॅट यू आर सपोज टू मेक अ पेमेंट. दॅट इज मोबाईल पेमेंट. त्याच्यानंतर तर बँक ट्रान्सफर. बँक ट्रान्सफर म्हणजेच काय, तर बेसिकली इथं 2 कन्सेप्ट आहे. NEFT आहे, IMPS आहे, नंतर RTGS आहे. म्हणजे हे कधी वापरतात, वेन युअर देर इज अ नीड टू ट्रान्सफर अ मनी फ्रॉम वन अकाउंट टू अनदर अकाउंट. म्हणजे एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक अकाउंटला जर पैसे ट्रान्सफर करायचे असतील, तर यू शुड यूज द NEFT ऑर IMPS ऑर RTGS. सो तुम्हाला इथं ऑथेंटिसिटी असते किंवा मी त्याला पैसे दिले याचं प्रूफ असतं. तर कारण तुम्ही बँकेचं स्टेटमेंट जर काढलं अकाउंटचं, तर तुम्हाला तिथं विथड्रॉल्स ॲज वेल एज डिपॉझिटची टोटल हिस्ट्री मिळते. सो दॅट इट इज अ ऑथेंटिकेट ऑर आय कॅन से दॅट प्रूफ तुमच्याकडे राहतं. ट्रान्सफरिंग मनी फ्रॉम बँक अकाउंट इज युजली फास्ट अँड सेफर दॅन विथड्रॉलिंग अँड पेईंग इन कॅश, बिकॉज एव्हरी ट्रान्झॅक्शन विल बी ऑथेंटिकेटेड बाय चेकिंग कस्टमर्स बँकिंग क्रेडेन्शियल. सो एक्झाम्पल्स आर NEFT, IMPS आहे. NEFT इज लॉंग फॉर्म घ्या, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. लक्षात ठेवा, कारण हा लॉंग फॉर्मसुद्धा विचार शक्यता असते. IMPS इमिजिएट पेमेंट सर्व्हिसेस. म्हणजे NEFTला थोडा वेळ लागतो पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला जमा व्हायला, पण IMPS हे इन्स्टंट असतं. म्हणजे इमिजिएट पेमेंट काय असतं, ते ट्रान्सफर होतं. सो द कन्सेप्ट ऑफ बँक ट्रान्सफर. नंतर वॉलेट आहे. इलेक्ट्रॉनिक वॉलेट इज अ टाईप ऑफ इलेक्ट्रॉनिक कार्ड विच इज यूज फॉर ट्रान्झॅक्शन मेड ऑनलाईन थ्रू अ कम्प्युटर अ स्मार्टफोन. म्हणजे थोडक्यात काय, की मोबाईल किंवा कम्प्युटरचा वापर करून तुम्ही काय करता, ऑनलाईन पेमेंट करता. ते वॉलेटचा कन्सेप्ट आहे. आता वॉलेट इज अ टाईप ऑफ काय आहे, तर ते प्रीपेड अकाउंट आहे. म्हणजे तुमच्या त्या अकाउंटवरती पैसे असणं गरजेचं आहे अगोदर. म्हणजे तुम्हाला त्या अकाउंटवरती पैसे भरावे लागतील आणि त्यानंतर मग तुम्ही त्या अकाउंट थ्रू वॉलेट थ्रू काय करता, दुसऱ्यांना पेमेंट करू शकता. याचं उदाहरण द्यायला तर तुम्हाला मी याचं उदाहरण देईन. कशाचं, फास्टॅग आहे. फास्टॅग हा 4 व्हीलरला आता कंपल्सरी आहे. 1 जानेवारीपासून टोल नाके सगळे कॅशलेस होणार आहेत फास्टॅगच्या. तर मग फास्टॅग काय, ते दॅट इज ऑल्सो वन अकाउंट. तो कम्स अंडर वॉलेट. का, तर त्या अकाउंटमध्ये तुम्ही बॅलन्स ठेवता आणि त्यानंतर मग तुम्ही काय करता, तुमची कार ड्राईव्ह करू शकता टोल नाक्या थ्रू. तिथं तुम्हाला वेट करायची गरज नाही, कॅश देऊन रिसिप्ट फाडायची गरज नाही. पण हे कधी शक्य आहे, जर तुमच्या अकाउंटमध्ये काय असेल, बॅलन्स असेल तरच. दॅट इज प्रीपेड अकाउंट. अँड वॉलेट इज अ प्रोटेक्टेड विथ अ पासवर्ड. कारण प्रत्येकाच्या ट्रान्झॅक्शनमध्ये हा पासवर्ड कंपल्सरी आहे. वेन एव्हर देर इज अ नीड टू परफॉर्म एनी बिझनेस ॲक्टिव्हिटी ऑर एनी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑन द कम्प्युटर सिस्टम ऑर एनी अदर डिव्हायसेस. सो इलेक्ट्रॉनिकली जिथं होतं तिथं पासवर्ड प्रोटेक्शन ही 100% सिक्युरिटी मेंटेन केलेली असते. एक्झाम्पल्स आर स्टेट बँक बडी आहे, पेटीएम वॉलेट आहे, नंतर मोबोक्वाईक आहे. नंबर ऑफ वॉलेट्स आर देअर. ओके, यू कॅन यूज दॅट वॉलेट. देन these are the concepts of, I can say that, मोड्स ऑफ पेमेंट. ज्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड बघितलं आपण, त्याच्यानंतर आपण काय बघितलं, मोबाईल पेमेंट बघितले, त्यानंतर आपण काय बघितलं, बँक ट्रान्सफर पाहिलं, आणि त्यानंतर आपण वॉलेट पाहिलं. आता बघायचं काय, तर
फॉर्म्स ऑफ ई कॉमर्स म्हणजे इन द सेम वे जसं बाकीच्यांचं पण वर्क आहे, जसं वेन आय कॅन से दॅट इलेक्ट्रॉनिक कॉमर्स जसं वर्क करतं तसं अजून काही गोष्टी आहेत का जे सेम त्या मेथडनी वर्क करतात. सो दे आर ऑल्सो कम्स अंडर द कन्सेप्ट ऑफ ई कॉमर्स. सो फॉर्म्स ऑफ ई कॉमर्स म्हणजे काय बघा, पहिलं दिलं त्यांनी एम कॉमर्स. सो एम स्टँड्स फॉर मोबाईल कॉमर्स. एम कॉमर्स इज द बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस थ्रू वायरलेस हँडल डिव्हाइस सच ॲज स्मार्टफोन अँड टॅबलेट्स. म्हणजे ते एक नक्की आहे की तुम्ही इथं पण बाय करता सेल करता, पण ते कशाच्या थ्रू करतात, स्मार्टफोन्स और टॅबलेट्स थ्रू करता. म्हणजे त्याला हँडहेल्ड का म्हटलं, बिकॉज दे आर इझिली फिट इन द हँड. ओके. ॲज अ फॉर्म ऑफ ई कॉमर्स, मोबाईल कॉमर्स enables users to access online shopping platform without needing to use a desktop computer. म्हणजे इथं काही गरज नाही प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आपल्याला ती डेस्कटॉप कम्प्युटर वापरायचा असं काही गरज नाही आहे. सम ऑफ ॲप्लिकेशन्स ऑफ मोबाईल कॉमर्स आर मोबाईल बँकिंग आहे. त्याला आपण मोबाईल बँकिंग म्हणजे आपण मोबाईलच्या जसं एखाद्या बँकेचं ॲप असतं, स्टेट बँक असेल किंवा आणि कुठली युको बँक असेल, नंतर किंवा SBI असेल किंवा अजून बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, प्रत्येकाचं काय असतं मोबाईल ॲप असतं. त्या ॲप तुम्ही काय करता, तुमच्या मोबाईलवरती इन्स्टॉल करता आणि मग तिथून तुम्ही काय करता, व्यवहार करता. तिकीट बुकिंग असेल, एखादं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर त्या ह्याचा वापर करून आपण तिकीट बुकिंग करतो. ई बिल पेमेंट असेल म्हणजे काय, लाईटचं बिल असेल किंवा आपलं टेलिफोन बिल असेल, हे सगळ्या बिल्स आपण ऑनलाईन भरतो, त्याला ई बिल पेमेंट म्हणतात. ऑनलाईन ऑप्शन्स आहेत, स्टॉक मार्केट ट्रेडिंग आहे. स्टॉक मार्केटचं पण बऱ्यापैकी ॲप्लिकेशन्स मिळतात आपल्याला, ज्या थ्रू तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ट्रेडिंग म्हणजे एक बिझनेस ॲक्टिव्हिटी आहे ती. तुम्ही काय करता, शेअर विकत घेता, शेअर विकता, या सगळ्या गोष्टींचं काय असतं, ट्रेडिंग असतं. ते कन्सेप्ट ऑफ मोबाईल कॉमर्स. तुम्हाला इथे सेंटरला एक मोबाईल दिलेला आहे, हँडेल्ड मशीन आहे, आणि ज्या थ्रू तुम्ही काय करताय, ऑपरेशन्स करताय, त्याला कन्सेप्ट ऑफ मोबाईल कॉमर्स आहे. त्याच्यानंतर येतं सोशल कॉमर्स. आता सगळ्यांनाच माहिती आहे सोशलनेस हा इतका म्हणजे सोशल मीडियाचा इतका वापर होतो की दॅट कम्स अंडर द सोशल कॉमर्स. सो सोशल कॉमर्स इज अ फॉर्म ऑफ सोशल कॉमर्स दॅट इन्व्हॉल्व्स सोशल मीडियाज. बघा, सोशल मीडिया आहेत, ऑनलाईन मीडिया आहे दॅट सपोर्ट सोशल इंटरॅक्शन. आता इथं सरळ आहे की इफ आय विश टू कम्युनिकेट विथ अदर्स, म्हणजे आता जर सध्या आजच्या स्थितीला बघितलं तर सोशल मीडिया एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे की ज्या थ्रू आपण काय करतो आहे, नंबर ऑफ पर्सनशी व्हिजिट करतात, सोशल इंटरॅक्शन वाढवतो आहे. तर तो कन्सेप्ट, मग त्याचे एक्झाम्पल घ्यायचं तर फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सॲप आहे, देन टेलिग्राम आहे, भरपूर आहेत, बरेचसेच आहेत. इट एनेबल्स शॉपर्स टू गेट ॲडवाईस फ्रॉम ट्रस्टेड इंडिव्हिज्युअल्स, फाइंड गुड्स अँड सर्व्हिसेस अँड देन परचेस देम. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपले आयडिया शेअर करतो, आपल्या एक्सपिरियन्सेस शेअर करतो एखाद्या ॲपचे किंवा एखाद्या प्रॉडक्टचे, तर ते काय होतात, त्याच्यामुळे पॉप्युलरिटी वाढते, मार्केटिंग वाढतं. इट हेल्प्स इन दॅट पर्टिक्युलर केस. The social network that spread this advice has been found to increase the customer trust in the one retailer over another. म्हणजे काय होतं की थोडंसं ट्रस्टनेस वाढतं. म्हणजे मी एखादी वस्तू घेतली असेल एखाद्या रिटेलरकडून आणि त्याची जर मी पोस्ट केली, कमेंट केला किंवा मी एक माझ्या मित्रांना ते पाठवलं, तर त्यांनाही कळतं की हां ठीक आहे बाबा, मी सांगतो म्हणजे काहीतरी मी खोटं नाही सांगत, मी बरोबर चांगलं आहे म्हणून मी तिथून खरेदी केली किंवा तो वस्तू मला चांगली लागलेली आहे. तर हे थोडंसं काय होतं, ट्रस्टनेस वाढतो. सोशल कॉमर्स इज यूज ऑफ नेटवर्किंग वेबसाईट सच ॲज फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, अँड आय कॅन से द व्हेकल्स टू प्रमोट अँड सेल प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे थोडक्यात काय की जसं आपण एखादी कार घेऊन किंवा एखादी बाईक घेऊन जसं आपण मार्केटिंग करतो, तेच एका ठिकाणी बसून आपण करू शकतो. नो नीड टू व्हिजिट, म्हणजे ट्रॅव्हल करायची गरज नाही. फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सॲप आहे, नंतर टेलिग्राम आहे, भरपूर आहेत ज्या थ्रू तुम्ही काय करता, ॲडव्हर्टायझिंग करू शकता. द सक्सेस ऑफ सोशल कॉमर्स campaign is measured by the degree to which consumers interact with the company's marketing through retweets, likes and shares. आता इथं ॲक्च्युली रेटविट्सचा कन्सेप्ट काय किंवा लाईक्स शेअरचा काय, ते एखादी गोष्ट आपण जे मी तुम्हाला म्हटलं किंवा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला की तुम्ही लाईक करा किंवा शेअर करू शकता. हा कन्सेप्टनं काय होतं की बेसिकली हाऊ दॅट पर्टिक्युलर व्हिडिओ इज गोइंग टू बी आय कॅन सेट यूजफुल टू अदर्स ऑल्सो ऑर टू मी ऑल्सो. हा थोडासा त्यात लाईक्समधून आपल्याला कळतं किंवा शेअर्समधून कळतं. So every time I'm requesting this, like my video or you can share that video also. Then e-commerce टेक्नॉलॉजी कन्सेप्ट. आता ई-कॉमर्स टेक्नॉलॉजी म्हणजे काय बघा की इथं हा वर्ड सगळ्यात महत्त्वाचा आहे, टेक्नॉलॉजी. आता टेक्नॉलॉजी म्हणजे काय, ई कॉमर्स इलेक्ट्रॉनिक कॉमर्स काय करतं, ऑनलाईन बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. बट टू रन दॅट ॲक्टिव्हिटी देर आर सम बॅक एंड टेक्नॉलॉजी. बॅक एंड टेक्नॉलॉजी म्हणजे काय, सम सॉफ्टवेअर्स आहेत, सम हार्डवेअर्स आहेत, ते काम करतात ना, ते फंक्शन करतात, म्हणून तर तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकता, म्हणून तुम्ही ऑनलाईन विकत घेऊ शकता, ऑनलाईन विकू शकता. सो इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ड्रॉ ऑन टेक्नॉलॉजीज सच ॲज मोबाईल कॉमर्स आहे, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आहे ज्याला आपण ऑनलाईन पेमेंट पाठवून म्हणतो आपण, सप्लाय चेन मार्केट आहे, मग ते RTGS असेल, इनेफ्ट असेल, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरमध्ये येतात. सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, इंटरनेट मार्केटिंग आहे, म्हणजे ऑनलाईन आपण मार्केटिंग करतो, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स प्रोसेसिंग आहे, त्याचं प्रोसेसिंग केलं तर इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज आहे,
इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम आहे अँड ॲटोमेटेड डेटा कलेक्शन सिस्टम्स आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण काय करतो आहे तिथं प्रामुख्याने आपण काय करतो आहे कॅरीड आउट करतो आहे. तर ती कशामुळे शक्य आहे तर त्या टेक्नॉलॉजी बेस काम करतात म्हणून. लेट्स सी वन ऑफ द कॉमन ई कॉमर्स टेक्नॉलॉजी इन EDI. आता EDIच्या कॉमन टेक्नॉलॉजीज काय, तर इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज ही जी पहिली कन्सेप्ट आहे ही आपल्याला खूप महत्त्वाची आहे. आणि याच्यावरती क्वेश्चन 100% विचारतात की व्हॉट इज EDI किंवा EDI स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. बघा, EDI इज अ इलेक्ट्रॉनिक इंटरचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन युझिंग अ स्टँडर्डाइज्ड फॉर्मॅट, अ प्रोसेस विच अलाउज वन कंपनी टू सेंड इन्फॉर्मेशन टू अनदर कंपनी इलेक्ट्रॉनिकली रॅदर दॅन ऑन पेपर. तुम्हाला हे वाचल्यानंतर लगेच कळेल की बघा इथं कुठेही पेपर बेस्ड ट्रान्झॅक्शन नाही. म्हणजे इफ आय वॉन्ट टू प्लेस एनी ऑर्डर, म्हणजे मला एखादी ऑर्डर द्यायची असेल तर मी फिजिकली वर्किंग करत नाही पेपरवरती किंवा पेपरवर्क करून ते पाठवत नाही. मी ऑनलाईन सगळं काय करतो, मग मेल असेल पाठवतो किंवा मी त्या ॲपचा वापर करून मी ऑनलाईन काय करतो, बुक करतो, ऑनलाईन माझी माहिती भरतो, ऑनलाईन पे करतो. म्हणजे हे सगळं काय होतं पेपर लेस ट्रान्झॅक्शन आहे, पेपर बेस्ड नाही. बिझनेस एंटिटीज कंडक्टिंग बिझनेसेस इलेक्ट्रॉनिकली आर कॉल्ड ट्रेडिंग पार्टनर्स. म्हणजे जे लोक याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत, जे बिझनेस, आता जसं मी म्हटलं की समजा ॲमेझॉनचा ॲप कोणी बनवलं असेल किंवा त्याला अप्रोच होणारे जेवढे काही कंपनीज आहेत ज्यांना त्या ॲमेझॉन ॲप थ्रू आपला प्रॉडक्ट काय करायचं विकायचं आहे, या सगळ्यांना आपण काय म्हणतो ट्रेडिंग पार्टनर्स म्हणतो. ओके, आपण कस्टमर नाही, तर फक्त कस्टमर नाही, बिझनेस एंटिटीज झाल्या त्या. मेनी बिझनेस डॉक्युमेंट्स कॅन बी एक्सचेंज ड्युरिंग EDI. आता इथं मेनी बिझनेस डॉक्युमेंट्स म्हणजे काय, जस्ट टेक वन एक्झाम्पल ऑफ डीमार्टला ऑर्डर प्लेस करायचे तर तो काही मॅन्युअली पेपरवर्क करून पाठवत नाही. तो काय करतो सरळ ऑनलाईन मेल पाठवतो त्या कंपनीला किंवा एवढं अमाऊंट तुमच्या क्वांटिटी मला हवे आहेत. म्हणजे इथं काय होतं सर मेनी बिझनेस डॉक्युमेंट्स कॅन बी एक्सचेंज्ड युझिंग इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज मेथड. टू मोस्ट कॉमन डॉक्युमेंट्स आर परचेस ऑर्डर अँड इनवायसेस. आता इथे सगळ्यात ऑर्डर जी घेतली जाते ती पण इलेक्ट्रॉनिकमध्ये घेतली जाते आणि इनवाईस पण इलेक्ट्रॉनिकलीच पाठवलं जातं. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण अमेझॉन थ्रू एखादं प्रॉडक्ट घेतो तर आपल्याला त्या ऑर्डर बुकचा मेसेज मिळतो किंवा त्याचं जे बिल आहे ते आपल्या मेलला येतं. काही काला फिजिकल जर नसेल बिल आलं तर ते कुठे येतं तर मेलला येतं. सो इथं जो काही कन्सेप्ट आहे तो सगळा होतो इलेक्ट्रॉनिकली काय होतो प्रोसेस होतो. इट इज अ कम्प्युटर टू कम्प्युटर इंटरचेंज ऑफ स्ट्रिक्टली फॉर्मॅटेड डॉक्युमेंट्स वाया टेलिकम्युनिकेशन्स और फिजिकली ट्रान्सपोर्टेड ऑन अ इलेक्ट्रॉनिक स्टोरेज मीडिया. म्हणजे इथं टोटली पेपरलेस ट्रान्झॅक्शन आहे, पेपर बेस नाही आहे. या सगळ्यासाठी आपल्याला एक कम्प्युटर थ्रू दुसऱ्या कम्प्युटर थ्रू काय होतं प्रोसेसिंग होतं. एक पुढची ब्लॉक डायग्राम तुम्हाला कळेल इथं की इथं कस्टमर बसलेला आहे. ओके, हा डेटा ॲपला पाठवत असेल किंवा इकडून डेटा घेत असेल इकडे घेत असेल तर हा सगळा डेटा जो इथं येतो किंवा इथून जातो तो सगळा होतो एका कम्प्युटर सिस्टम टू दुसऱ्या कम्प्युटर सिस्टमला जातो. त्यामुळे हे सगळं इलेक्ट्रॉनिकली होतं. इथं कुठेही आपल्याला काय म्हणतो आपण त्याला कुठलाही बाकीचा सपोर्ट इथं मिळत नाही. म्हणजे पेपर बेस्ड कुठलं ट्रान्झॅक्शन होत नाही, पेपरलेस होतं. तर पुढच्या पॉईंटला जाण्याअगोदर मला थोडंसं एक व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचं आहे या बाबतीतला. जस्ट सी दॅट व्हिडिओ, वॉच द व्हिडिओ. What is EDI and how can it benefit my organization? In simple terms, EDI or Electronic Data Interchange allows your company's computer systems to talk to your trading partners' systems and exchange business information electronically. EDI is routinely used by organizations for electronically exchanging business documents such as purchase orders, invoices and shipping information and can be seamlessly integrated with leading ERP and accounting systems, enabling the process to be automated. Implementing EDI enables the business processes associated with the exchange of business information to be digitized and automated, thereby removing manual, paper-based processes and reducing expenses in areas including stationery, forms and paper, printers and ink, document storage, lost documents and postage. One of the most notable advantages of using EDI to automate the exchange of documents from a supplier's perspective is that it can halve the number of man-hours in the order-to-invoice process, reducing lead times and speeding up payments. The efficiency and accuracy of order processing is also improved, allowing staff to focus on more value-added tasks. Being EDI compliant also makes your business more attractive to potential customers that insist on suppliers trading via EDI, providing you with a competitive advantage over those suppliers that are not EDI enabled. EDI also assists in improved forecasting and planning, as your company receives early notifications of likely orders, so you can adjust your product and stock levels accordingly, thereby increasing customer service levels. The True Commerce EDI Managed Service delivers everything your business needs for EDI compliance.
Our leading EDI platform connects seamlessly with the leading ERP and accounting systems and provides you with everything you need to comply with your customers' EDI requirements. With the True Commerce solution, organizations of any size can easily connect with any trading partner while enjoying the peace of mind of a proven platform that reliably handles tens of millions of transactions annually without the need of any client interaction. To talk to us about outsourcing your EDI to True Commerce and to find out more about our fully managed service, get in touch. ओके, हा तुम्हाला कन्सेप्ट कळाला असेल की बेसिकली मला काय सांगायचं होतं की EDI म्हणजे काय. ठीक आहे, थोडंसं आज पॉवर व्होल्टेजमुळे आपण थोडंसं थांबतोय आत्ता. नेक्स्ट पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला बघतोय. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगितलं की काल कुणीतरी मला रिक्वेस्ट केली होती की सेंड द PDF फाईल ऑफ PPT. तर मी कालची PPT तुम्हाला मी पाठवलेले आहे, PDF फाईल करून पण पाठवलेले आहे. आय हॅड ऑल्सो सेंड द टेक्स्टबुक PDF फाईल ॲज वेल ॲज वॉट एवर पोर्शन कट, म्हणजे जो पोर्शन कट झालेला आहे काही चॅप्टरचा रिड्यूस झालेला आहे तो पोर्शन पण मी तुम्हाला प्रॅक्टिकल प्लस थेरीचा काल मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवलेला आहे. तो तुम्ही थोडंसं बारकाईनं बघा. त्या वेळेला ज्या वेळेला तो पोर्शन येईल त्या वेळेला तो आपण काय करेन, मी तो सांगेन तुम्हाला हा पोर्शन कट आहे म्हणून. त्यामुळे त्याचे जे डिटेल्स आहेत ते मी सगळे तुम्हाला शेअर केलेले आहेत. सो गो थ्रू दॅट पर्टिक्युलर PDF फाईल ऑफ द टेक्स्टबुक ॲज वेल ॲज सिलेबस, रिड्यूस सिलेबस as well as the notes, PDF format notes of the chapter. Okay, and if any doubt then you can write that particular things in a chat box also. Okay, fine. So we will see the remaining part in the tomorrow's session. Till that, stay home, stay safe. Bye.